नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार आहोत 16 मार्च रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर वेस्टर्न डिस्टर्बन्स हा सध्या अस्तित्वात नाही, मात्र जो येणाऱ्या 2 दिवसामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये येणार आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतामधून वारे जे आहे ते वारे राज्याकडे वाहणार आहेत. याचबरोबर एक सर्क्युलेशन आहे बंगालच्या उपसागरामध्ये. हे सर्क्युलेशन आता हळूहळू पुढे येत आहे. याच्या प्रादुर्भावामुळे ओडिसा, याचबरोबर महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकचं पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये, तसेच विदर्भ आणि मध्य प्रदेश या भागामध्ये पावसाची निर्मिती आज रात्रीपासून तिथे व्हायला सुरुवात झाली. आज रात्रीचा विचार जर केला तर आज रात्री चंद्रपूर याचबरोबर गडचिरोली या भागामध्ये आता ढगाळ वातावरण तिथे सुरू झालं आहे. काही वेळानंतर त्या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पावसाची आज शक्यता आहे. मात्र उद्या या पावसामध्ये थोडेसे इन्क्रीज होण्याची शक्यता, म्हणजे पावसामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जर पाहिलं तर ट्रम्प रेषा जी आहे ती विदर्भाच्या लागून कर्नाटक याचबरोबर आंध्र प्रदेश ही जी बाँड्री आहे या भागामध्ये एक ट्रम्प रेषा तयार झाली आहे. या ट्रम्प रेषामुळे ढगाळ परिस्थिती तयार झाली तिथे. याचबरोबर WDचा एक जो ट्रम्प रेषा आहे ती ही विदर्भ याचबरोबर मराठवाडा या भागामधून जाणार आहे, म्हणजे तिथं तयार होणार आहे. ते या दोन्ही सिस्टम्स प्रणालीमुळे विदर्भातील येणाऱ्या 3 ते 4 दिवस मुसळधार पद्धतीचा पाऊस होणार आहे व गारपीट ही होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासांत राज्याचा पावसाचा खास करून आपण जर विचार जर केला तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, याचबरोबर यवतमाळ, वर्धाचा पूर्वेकडील भाग असेल, तसेच वाशिम आणि हिंगोली, नांदेडचा उत्तरेकडील भाग, म्हणजे हा भागामध्ये उद्या येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता आहे. चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, पनवेल, लातूर, औदुंबा, याचबरोबर कुरखेडा, भीमापूर, उमरेड, याचबरोबर हिंगणा, समुद्रपूर, हिंगणघाट, वरेरा, राळेगाव, याचबरोबर चंद्रपूरचा राजुरा, गोडपिंपरी या भागामध्येही काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासहित पावसाची शक्यता आहे व त्या ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये किनवट, भोकर, म्हणजे हा नांदेड जिल्ह्याचा पार्ट आहे, उत्तरेचा भाग याचा हदगाव असेल, हिंगोलीचा कळमनुरी, याचबरोबर हिंगोली तालुका या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता, काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्मिती तिथे होऊ शकते. आपण हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामानाच्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या भाग येलो अलर्ट तिथे जारी केला. या भागामध्ये विजेच्या कडकडाटासहित पावसाची शक्यता आहे व चंद्रपूर आणि भंडारा या भागामध्ये विंड स्पीड, म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे तोही 30 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर आपण 17 तारखेचं जर पाहिलं तर 17 तारखेला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या संपूर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट तिथे दिलेला आहे. याचबरोबर तिथे वाऱ्याचं विंड स्पीड जे आहे तीही 30 ते 40 किलोमीटर/आवर असेल. याचबरोबर त्या ठिकाणी थंडरस्टॉर्म असेल आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे, कारण की उत्तरेकडून थंड वार येते, त्यामुळे तिथे हेलस्टॉर्म म्हणजेच गारपीट होण्याची शक्यता आहे. याचबरोबर बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये मात्र कोणताही अलर्ट नाही, मात्र ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी तिथेही राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण 18 तारखेचा विचार जर केला तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली, तसेच यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये 18 तारखेलाही तिथे येलो अलर्ट आहे. या ठिकाणीही काही भागांचे मुसळधार पाऊस व काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.